अरे मी आपलं बसणार इथे. भाऊ नमस्कार. नमस्कार. आता हे कुठलं गाव? शिरोली. शिरोली सुलतानपूर. जुन्नर तालुक्यात हवा कोणाची, आमदार कोण हवा? हवा तशी आता बीजेपीची आहे पूर्ण देशात, परंतु आपल्या जुन्नरला आमदार कोण हवा? हां आपल्या आपले शरद सोनवणे. का बरं शरद? जनसंपर्क चांगले आणि पहिले जेव्हा मनसेतून उभे राहिले तेव्हा त्यांनी स्वतःच्या इच्छावर निवडून आले ते, आणि त्यांनी नंतर कामं पण चांगली केली. जनसंपर्क का झाले? हां 19ला पराभूत का झाले? प्रभात त्यांनी हे नाही धरलं ना, म्हणजे जागा धरली नाही त्यांनी, जागा धरली नाही म्हणजे? मग मनसेतून पक्ष बदलला त्यांनी. पक्ष बदलल्यामुळे फोडतोड नकोय. मग आता ते कुठल्या पक्षात आहेत? आता सध्या ते अपक्ष म्हणून राहणार आहेत उभे. पण हां बरं, पण त्यांचा जर चाललाय यायच्यात युतीमध्ये यायचा, तर युतीतून जर त्यांना तिकीट भेटलं तर 100% निवडून येते. भेटलं तर. आणि शरद पवारांच्या पक्षात गेले तर? हां तुतारीकडं पण त्यांचं चाललेलं आहे, म्हणजे त्यांनी बेट घेतलेली आहे शरद पवारांच्या. स्कोप कुठे, पक्ष की तुतारी? तुतारी. शरद सोनवणेच का? जनसंपर्क आशाताई बुचके तर तिकीट तर भेटणार मुश्किलच आहे, पण आशाताईला एवढं हे नाही त्यांचा स्वभाव थोडा हे येतोय आणि थोडा रागीट स्वभाव आहे. काम 100% ना, काम आहे हां, पण गुण 100% ना आहे, पण पूर्व पट्ट्यात त्यांचा जनसंपर्क एवढा वाटत नाही. तर शरद सोनवण्याचा पश्चिम आणि पूर्व पट्ट्यात दोन्हीकडे पण जनसंपर्क जास्त आहे. आमदार अतुल बेनके लोकांना मिळून नाही घेतले. अच्छा, सगळं मिक्स होत नाही? मिक्स नाही होत. माऊली खंडागळे पण चांगलं आहे, पण सुरुवातीला त्यांचं चाललं होतं तिकीट शरद पवारांच्या हिच्यातून आघाडीतून, पण आता ते मागे पडले त्या रेसमधून असं मला वाटतं. माजी आमदार बाळासाहेब दांगट मला नाही वाटत काही स्कोप आहे. मोहित धमाले नाही. अंकुश आमले तीनच. बेनके शरददादा किंवा आपला सत्यशील दादा. आता सत्यशील दादा आणि हे आपला काय यांचं नाव बेनके, शरद सोनवणे या दोघात जर आघाडीतून जर त्यांना इकडे शरद पवारांनी घेतलं. सत्यशील शेरकर समजा शरद पवारांच्या पक्षाकडनं उभे राहिले, शरद दादा अपक्ष उभे राहिले, अतुल बेनके घड्याळाकडनं उभे राहिले, कोण विजय होईल? आपला सत्यशील दादा. आघाडीतून कोणाला पण तिकीट भेटलं या दोघांपैकी, बहुतेक या दोघांमधून कोणाला तरी भेटलच, सोनवणे किंवा बेनके. जर अपक्ष उभे राहिले आणि शेरकर तुतारीकडनं उभे राहिले तर विजय नाही होणार. कोण दोघातच आहे, फर्स्ट आणि सेकंड लाईन. आता बेनके 3 नंबरला जाईल. तुम्हाला काढतो कोण पाहिजे आमदार? आमदार काय तुतारीचा जो उभा राहील तो. बहुतेक तुतारीला जास्त स्कोप आहे. का बरं तुतारीला? का शरद पवारांचं काम जास्त आहे. आणि तुम्ही मला एक सांगा, हे करणारे आहे. तुम्ही मला एक सांगा, आपल्याकडं पाऊस तसा लय पूर्ण बहु कमीच आहे, काही जास्त हे नाही, तरी आपल्या या धरणांमुळं आपल्याला किती पण दुष्काळ झाला तरी पाण्याचं कमी होत नाही. पाणी म्हणजे 24 ह्या गावात म्हणजे नारंगावपासून तर इकडं काळूपिंपरीपर्यंत पाणी एप्रिल मे महिन्यात किती कडक उन्हाळा असला तरी पाण्याचा तुटवडा येत नाही. आणि एवढे फॅन का? त्याचा परखड बोलतात, स्वभाव चांगला आहे. आणि गाव प्रत्येक छोट्यातला छोटा माणूस असो, मोठा माणूस असो त्यांना हात मिळवणार. हां नाही, आपलं काही बोलणं नाही, पण त्यांचा स्वभाव चांगला आहे. त्यांचा फोन नंबर आहे का? नाही. दादा नमस्कार. हां शिरोली इथून बोलतोय मी, संतोष खिल्लारी म्हणून. तर हे संतोष खिल्लारी शिरोली बरी नाही, असंच वाणी साहेब आले होते मुलाखत घ्यायला, तर त्यांनी विचारलं तुम्हाला आता या विधानसभेत जे वार आहे तुम्हाला कोण वाटतं तेव्हा मी तुमचं नाव सांगितलं, तेव्हा त्यांनी तुमचा नंबर दिला, त्यांच्याशी बोला. फोन उचलतात का? नाही, मी तर काय बोललो नाही, माझ्याकडे नंबर पण नाही, पण वाणी साहेब म्हणलं तुम्हाला नंबर देतो, उचलतात का? म्हणलं उचलणार, ते उचलतात.
असा विषय झाला, बाकी काय नाही. बरं बरं, काय नाही, मी आपला माणूस आहे, उचलणार फोन. हा, नाही नाही, ते काय म्हणले तुम्हाला, मिस कॉल पडला हा तर पुन्हा रिटर्न फोन करणार, हे ठरलेलं आहे. नाही, दादा विषय काय आला, ते म्हणले सोनवणेच का, तर म्हणलं जनसंपर्क चांगला आहे आणि किती गरीब माणूस असू दे ते हात मिळूनच जाणार, असं काही विषय नाही त्याचा, म्हणून आम्हाला दादाच हवे. बरोबर, धन्यवाद. हा, थँक्यू. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.